कर्नल नितीन कुमार रुमालेची 330 ब्रिगेड औंध कॅम्प कॅन्टीनमध्ये कार्यरत. जवळपास 33-34 वर्ष आपल्या या भारतीय सेनेमध्ये अतिशय सचोटीने, इमानदारीने सेवा दिलेली ही व्यक्ती, एक मनमिळावू व्यक्तिमत्व, कधीही पदाचा गर्व नाही. तसं पाहिलं तर नाशिक जिल्हा रावळगाव हे त्यांचं मूळ गाव, पण त्यांच्या पिताश्रींच्या PWDमधल्या नोकरीमुळं ते पुणे येथे काळेवाडी विभागात स्थायिक झाले होते. मन खिन्न झालं. ही बातमी ऐकल्याबरोबर धावत जावंसं वाटलं. बॅडमिंटन खेळताना अशा एका अधिकाऱ्याला, तेही आर्मीतला अधिकारी, आर्मीतला अधिकारी हे मी मुद्दाम सांगतोय कारण आयुष्यभर व्यवस्थित शरीराची काळजी घेतलेला अधिकारी, योग्य तो आहार, योग्य त्यावेळेस व्यायाम, अशा व्यक्तीला सुद्धा वयाच्या 58-59 या दरम्यान हार्ट अटॅक यावा आणि काहीही संधी न मिळता तो हे जग सोडून जावा. अतिशय शोकाकुल असा हा रुमाले परिवार आज त्यांचा काळेवाडी येथील स्मशानभूमीत अंत्यविधी झाला. ऑन ड्युटी एक कर्नल हे जग सोडून गेला म्हणून अगदी योग्य त्या इतमामात, अगदी फायरिंगची सलामी देऊन या काळेवाडी येथील स्मशानभूमीत प्रचंड जनसमुदायाच्या साक्षीने त्यांचा अंत्यसंस्कार करण्यात आला. एक चांगलं व्यक्तिमत्व संपूर्ण काळेवाडी परिसरात, त्या अभियंता कॉलनीच्या आसपास एक शोककळा पसरली. अनेक रिटायर्ड झालेले माजी सैनिक, त्यांचे कुटुंबीय, वीरमाता, वीरपत्नी, जितक्या म्हणून छोट्या छोट्या संघटना आहेत माजी सैनिकांच्या, तिथले पदाधिकारी, अशा सगळ्यांनी त्या काळेवाडीच्या स्मशानभूमीमध्ये आज हजेरी लावली होती. त्यांचं अंतिम दर्शन घेण्यासाठी मनापासून आलेल्या लोकांची ही गर्दी, त्याच्यावरनंच कळतं ना की माणसाने काय कमवलं आहे. नुकताच आर्मी डेच्या दिवशी माझी त्यांची तशी थोडीशी भेट नक्कीच झाली होती. काळेवाडीमध्ये शिवछत्रपती जयंती मोठ्या दिमाखात साजरी केली होती माजी सैनिकांनी. त्यावेळेससुद्धा त्यांच्या शुभ हस्ते कित्येक माजी सैनिकांना शिवछत्रपतींच्या प्रतिमा देऊन गौरव करण्यात आला होता. म्हणजे अगदी या ताज्या ताज्या आठवणी कायमच्या आमच्या स्मरणात राहाव्यात अशा आठवणी देऊन कर्नल साहेब निघून गेले लांबच्या प्रवासाला. एखादं वर्ष अजून नोकरी राहिलेली होती, पण जो आवडे लोकांना तोची आवडे देवाला, का बरं हे नेहमी सिद्ध होतं. हे एक गूढच आहे. मित्रांनो, जेव्हा आपण 55 वय ओलांडतो ना, त्यानंतर वैद्यकीय सल्ल्याच्या शिवाय दमछाक होण्यासारखे कोणतेही स्पोर्ट्स, कोणतेही व्यायाम करायचे नाहीच.
असं आपण प्रत्येकाने अंतर्मनाला बजावून ठेवा. कारण माझ्या डोळ्यादेखत घडलेली ही जवळपास 6वी ते 7वी घटना आहे. इंटरनली तुमचे जर स्नायू खूप कमकुवत झाले असतील तर त्याचा थांगपत्ता लागत नाही आणि अशा प्रकारे झटका बसू शकतो. कर्नल साहेबांचं वय जाण्यासारखं नक्कीच नव्हतं. चांगला एक उमदा अधिकारी म्हणून नाव कमावलेली व्यक्ती आणि असे अचानक जाणं, केवढी मोठी पोकळी आज त्या कुटुंबामध्ये निर्माण झाली. केवढा शोकाकुल परिवार होता आज. पाहून पापण्या ओलावल्या होत्या. कर्नल साहेबांच्या मृतात्म्यास सद्गती लाभो. त्यांना पुन्हा एकदा देशसेवेमध्ये त्यांनी जी काही 33-34 वर्ष घालवली आहेत त्याचं फलित म्हणून त्या विधात्याने पुनश्च त्यांना मनुष्य योनीमध्ये जन्म द्यावा याच सदिच्छा आणि शुभेच्छा व्यक्त करतो. आणि आजच्या अंतिम संस्काराच्या वेळची काही क्षणचित्र मुद्दामच या व्हिडिओच्या लगत माहितीस्तव जोडतो आहे आणि एक त्यांची चिरंतन आठवण म्हणून. तसं तर मनातली आठवण कोणीच पुसून टाकू शकत नाही. सदैव त्यांच्या आठवणीचा दीप आमच्या मनामध्ये असाच तेवत राहणार. आपल्या ISLच्या मावळ मुळशी मतदारसंघ, आपला माजी सैनिकांचा संघ, त्याचे काही पदाधिकारी आवर्जून आले होते. रामदास मदनेजी, कडलकजी, इतरही काही काळेवाडीतले माजी सैनिक, इतर ठिकाणहून पण बरेच माजी सैनिक, काही कुटुंबीय, काही वीर पत्नी, काही वीर माता यांनीसुद्धा आवर्जून हजेरी लावली होती. सगळ्यांना एक मनाला चटका लावून गेलेली ही घटना आहे. त्यामुळं त्यांच्या स्मृती चिरंतन मनात राहतीलच. तरीही या चॅनलवर त्या स्मृती जपण्याचा हा प्रवीचा एक प्रयत्न. सर्वांनी मिळून एकच प्रार्थना करूयात. कर्नल रुमाले साहेबांच्या आत्म्यास सद्गती लाभो आणि पुनश्च त्यांना मनुष्य जन्म मिळो यात सदिच्छा व्यक्त करतो. आणि इतर काही व्हिडिओज, काही फोटोज याच व्हिडिओच्या अनुषंगाने नक्की पहा. या व्हिडिओला जोडतोय मी. जय हिंद. Let's go.